ती राजकीय वर्तुळातून। मुंबई भाजपला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे। आशिष शेलार यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे आणि त्यामुळेच आता नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे। त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी या पदासाठी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यासाठीच आज मुंबई भाजप कोर कमिटीची ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। अगदी काही क्षणांमध्ये ही बैठक होणार असल्याचं कळतंय। तर भाजप कोर कमिटीची आज बैठक होणार आहे आणि यामध्ये कोण अध्यक्ष असणार हा प्रश्न आहे। तर प्रवीण दरेकर यांचंही नाव समोर येत आहे, तर अतुल भातखळकर हे देखील भाजपचे आमदार आहेत आणि त्यांचंही नाव अध्यक्षाच्या रांगेत असल्याचं कळतंय। अमित साटम आणि मनोज कोटक यांचीही नावं नवीन अध्यक्षपदाच्या रांगेत आहेत। आणि यानंतर बातमी आहे संजय राऊतांसंदर्भात। 1500 रुपये देण्यासाठी बहिणीच्या नवरे आणि भावांना दारुडे करणारे असाच घणाघात संजय राऊतांनी महायुती सरकारवरती केलाय। महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते आणि त्यावरूनच संजय राऊतांनी महायुती सरकारला खडेबोल सुनावलेत। पाहूयात ते काय म्हणालेत। 1,500 रुपये देण्यासाठी ते लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत। दारुप्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार। लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन विजन यांचं दिसत आहे। म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे। आणि यानंतर बातमी आहे शिंदे सेनेच्या एका खासदाराने गृह मंत्रालयावरती ताशेरे ओढली आहे त्याबद्दलची। तर पिंपरी चिंचवड पोलीस हे हप्ते वसुली करतात। सामान्यांच्या प्रश्नांऐवजी मलाईदार समस्यांना ते प्राधान्य देतात आणि यामुळेच सरकार बदनाम होतोय अशी थेट तक्रारच खासदार श्रीरंग बारणेंनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे। शिंदे गटाच्या खासदार बारणेंनी गृह विभागाबाबत असे प्रश्न उपस्थित केल्यानं आता एकच खळबळ उडाली आहे। सरकारला कुठेतरी बदनाम होऊ नये सरकार आणि सत्तेतील मी जरी खासदार असलो तरी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाने घेतली पाहिजे, पोलीस खात्याने घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी पत्र देऊन याच्यावरती लक्ष वेधलेले पोलीस खात्यानं अशा प्रकारच्या कृत्याला खतपाणी न घालता सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। आणि या राजकीय बातम्यांनंतर आता अजूनही राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। दिल्लीत आज एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे। जेपी नड्डांच्या निवासस्थानी ही बैठक होईल। बैठकीला शिंदे आणि अजित पवार जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बीड जिल्ह्यातील परिस्थिती राष्ट्रपती शासन लागू करण्यासारखी आहे। बीड आणि परभणीच्या घटनांवरून खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। तसंच बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात आहे असंही ते म्हणाले। मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केलाय असा थेट आरोपच शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केलाय। केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे मंत्र्यांपेक्षाही मोठ्या पदावर जाईन असा विश्वास सुद्धा केसरकरांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीमध्ये कोणालाच आता सरकार विरोधात लढायची हिंमत नसल्याची प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी दिली आहे। तसंच लढणं रक्तात असावं लागतं, जयंत पाटील देखील लढू शकणार नसल्याचं म्हणत जयंत पाटलांनाही त्यांनी टोला लगावला। बीडमध्ये 28 तारखेला सर्वपक्षीयांचा मोर्चा असणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चात शरद पवारांसह जितेंद्र आव्हाड सुद्धा सहभागी होते।
राज्यात आता दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण मद्य विक्रीचे परवाने नव्याने देण्यासाठी सुरुवात करण्याचा प्रस्तावच अधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्याकडे मांडलाय. त्यामुळे आता अजित पवार यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांनी कुणाचा बापही आला तरी देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही असा इशारा दिला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा ऍक्शन मोडवरती आलेत. उद्या ते परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तर 28 डिसेंबरला बीडमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी संपूर्ण राज्यातील नागरिकांना केलंय. आणि आता बातमी थेट हिमाचल प्रदेशमधून आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते आणि त्यामुळेच अटल बोगदा हा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होतीये आणि त्यामुळेच रस्ते हे निसरडे झाले. कालच अटल बोगद्यामध्ये हजारांपेक्षा जास्त गाड्या अडकल्या होत्या. तर रात्री उशिरापर्यंत या सगळ्या गाड्या बाहेर काढून 8,000 पर्यटकांची सुटका करण्यात आली होती. मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणूनच अटल बोगदा हा बंद करण्यात आलाय. तर पुढचे आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा बोगदा प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. कुलू मनालीला येणारे पर्यटक सोलांग नाल्यापर्यंतच प्रवास करू शकणार आहेत. हिमाचल मधल्या शिमला, कुलू मनालीमध्ये अशा शहरांमध्ये लांबच लांब ट्रॅफिक जाम आहे. बर्फामुळे रस्ते निसरडे झालेत, जे गाड्यांसाठी अगदी धोकादायक ठरत आहेत. गाड्या घसरून झालेल्या अपघातात आतापर्यंत 4 मृत्यू झाल्याची ही माहिती आहे. त्यामुळेच हिमाचल प्रदेशमध्ये 223 रस्ते तसंच 3 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले. शिमला मनालीमध्ये तापमान हे शून्याच्या खाली गेलेलं आहे. हिमाचल प्रदेशातील लोकप्रिय पर्यटन स्थळं ताज्या हिमवृष्टीमुळे बर्फानं झाकली. तर हे दृश्य आपण सध्या पाहतोय. सध्या हिमाचल प्रदेशमध्ये अत्यंत जोरदार बर्फवृष्टी होतीये. अटल बोगदाही बंद करण्यात आलाय. शिमला, कुलूमध्ये ट्रॅफिक जाम सध्या दिसतोय. तर तापमानही शून्यावरती गेलाय आणि नेमकं तिथे परिस्थिती कशी ओढावली आहे याची सगळी दृश्य आपण साम टीव्हीवरती या 3 दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. बर्फ हटवण्यासाठी अगदी क्रेनचाही वापर केला जातोय आणि तासनतास अनेक गाड्या, हजारोंच्या संख्येनं गाड्या या रस्त्यावरतीच अडकून पडल्या आहेत. तर बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. पर्यटकांना सोलांगपर्यंतच आता प्रवास करण्याची मुभा आहे. बर्फावरून वाहनं घसरण्याचा धोका असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. अटल बोगद्याच्या कोकसरपर्यंतच्या रस्त्यावरती मीठ आणि युरियाची फवारणी सुद्धा केली गेली आहे. हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 174 रस्ते आतापर्यंत बंद करण्यात आलेत. आणि यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे. घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे परिसर अगदी फुलून गेलेला आहे. डोंगरावरती मोठ्या प्रमाणात बर्फाची चादर पसरली आहे. पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरत आहे. राजधानी दिल्लीतही धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळे विमान सेवेसह रेल्वे सेवा सुद्धा प्रभावित झाल्या आहेत. दरम्यान हवामान विभागानं पुढील 3 दिवस दिल्लीला पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. वाशिममध्ये 12,686 शेतकऱ्यांनी विहीर योजनेचा अर्ज भरलाय. त्यापैकी फक्त 8,319 विहिरींच्या कामांना सुरुवात झाली आहे. केवळ 344 विहिरींची कामं पूर्ण झाल्याचा अहवाल समोर आलाय. योजनांच्या अंमलबजावणीला गती कधी मिळणार हा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. लॅपटॉप किंवा मोबाईल फोनवरून डेटा ॲक्सेस करण्यापासून सुप्रीम कोर्टाने ईडीला आता मनाई केली आहे. लॅपटॉप आणि मोबाईलवरील डेटा परस्पर कॉपी करण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. लॉटरी किंग सॅन्टियागो मार्टिन या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.
मुंबई नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई वसणार आहे. उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातल्या 124 गावांमध्ये ही तिसरी मुंबई उभी राहणार आहे. त्याचा मास्टर प्लॅन बनवण्यासाठी आता सल्लागार नेमण्याची प्रक्रिया MMRDAनं सुरू केली आहे. खेलरत्न पुरस्कार वादावरून मनू भाकरनं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अर्ज भरण्यात माझ्याकडूनच चूक झाली आहे अशी कबुली मनूनं दिली आहे. पुरस्कार यादी निश्चित होण्यापूर्वी मनूच्या वडिलांनी मनूचं नाव यादीत नसल्यामुळे सरकारच्या भूमिकेवरती सडकून टीका केली होती. यावरून वादही निर्माण झाला होता. तुमसर भंडारा महामार्गावरील खापा इथे ट्रकनं उच्च दाबाच्या विद्युत खांबाला धडक दिली आहे आणि या धडकेत खांब तुटला आणि खांबावरील जिवंत विद्युत तार महामार्गावरती पडली. लीलाधर वाडी भस्मे यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवली आणि तात्काळ विद्युत विभागाला माहिती दिली. वेळीच कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद केल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झालाय. तमिळनाडूतून गुजरातच्या दिशेने जाताना ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक थेट महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन पडला. यात ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ट्रक चालक गंभीररित्या जखमी झालाय. वाशिमच्या रिसोड शहरात कार थेट डिव्हायडरवरती चढल्याची घटना घडली आहे. रिसोड शहरातील लोणी फाटा या परिसरात ही घटना घडली आहे आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये सध्या कैद झालाय. कारमध्ये 4 प्रवासी बसले होते. सुदैवानं कुणालाही इजा झाली नाहीये. पुण्यात मद्यधुंद चालकानं अनेक वाहनांना धडक दिली आहे. एका 4चाकी वाहनानं अनेक दुचाकींना उडवलाय. दयानंद केदारी असं चालकाचं नाव असून सध्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती नांदेड पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. तेलंगणा राज्यातून आलेला 2.5 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. यात एका आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस करतायत. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलाय. मुख्य आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला सल्ला भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आता पाळलेला दिसतोय. माझा मोड हा बापू बिरू वाटेगावकरांचा नाही, मी आता बाळू मामाच्या मोडमध्ये गेलोय असं पडळकर यांनी स्पष्ट केलंय. तसंच हा संयम मंत्रिपदासाठी नसल्याचं पडळकरांनी सांगितलं आहे. मंत्र्यांपेक्षा आपला रुबाब कमी नाहीये असंही पडळकरांनी ठणकावून सांगितलंय. पडळकर हे एक चांगलं भविष्य असणारे नेते आहेत, मात्र त्यांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे असाच सल्ला फडणवीसांनी दिला होता. बघा, देवाभाऊचं माझं नातं पूर्णपणे वेगळं आहे. त्यांनी मला संयमी राहायच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं आता मी बाळू मामाच्या मोडमध्ये गेलो आहे. आता माझा मोड हा बापू बिरू वाटेगावकरांचा नाही. माझा मोड आता चेंज झाला आहे. आता घेर बदललेला आहे. आता बाळू मामाच्या मोडमध्ये आम्ही आहोत आणि सगळ्यांना मी सांगितलं संयम राखा. आणि आपलाच नेता राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. होल पॉवर इज आवर पॉवर. तर एकनाथ शिंदे आज सायंकाळी दिल्लीला जाणार असल्याची ही मोठी बातमी सध्या समोर येतेय. सहकुटुंब पंतप्रधान मोदींची ते भेट घेणार असल्याचंही कळत आहे. आणि त्यानंतर उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहलगामला सुद्धा जाणार आहे. 4 दिवस काश्मीरला सहकुटुंब ते सुट्टी घालवणार असल्याचं कळत आहे. परंतु त्याआधी ते दिल्लीला जाणार असल्यानं आता राजकीय वर्तुळात सुद्धा या भेटीची चर्चा सुरू झालेली आहे. यानंतर पुन्हा टॉप 50च्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. गोव्यात मध्यरात्री चर्चमध्ये खास प्रार्थना करून नाताळची सुरुवात करण्यात आली आहे. आता गोव्यामध्ये नव्या वर्षापर्यंत नाताळची धूम असणार आहे. गोव्यातील घरं येशू जन्माच्या देखाव्यांनी सुद्धा सजल्याचं पाहायला मिळत आहे.
ख्रिसमससह न्यू इयर सेलिब्रेशन जोरात होणार आहे, कारण आज आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा, बार पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्यास गृह विभागाकडून आदेश जारी करण्यात आलाय. नाशिक शहरात नाताळाचा उत्साह पाहायला मिळतोय. शहरात विविध ठिकाणी असणाऱ्या चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर रात्री 12 वाजता विशेष प्रार्थना करून प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. देशभरातून पर्यटक निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले. ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत केलं जात आहे. त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत. हॉटेल्सही हाऊसफुल झालेत. रायगडमध्ये नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. विविध चर्चमध्ये जाऊन ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली. यावेळी चर्चवरती विद्युत रोषणाई करण्यात आली. सजावट करत आतषबाजी करण्यात आली. नाताळ सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. याच पार्श्वभूमीवरती मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडे माउंट मेरी चर्च परिसरात मोठ्या प्रमाणावरती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा शहरही हाऊसफुल झालंय. देशभरातून अनेक पर्यटक हे लोणावळ्यात दाखल झालेत. लायन्स आणि टायगर पॉइंटवरती पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. बुलढाण्यात ख्रिसमसमुळे चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळपासून ख्रिस्ती बांधवांची चर्चमध्ये गर्दी दिसतेय. सोलापुरातही मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आलाय. शहरातील 7 रस्ता परिसरातील फर्स्ट ख्रिस्ट चर्चला ख्रिश्चन बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. आणि यानंतर एक विशेष सेगमेंट पाहूयात. वर्षभरातील आंतरराष्ट्रीय टॉप 10 घडामोडी. दुबईच्या अबुधाबीत पहिलं भगवान स्वामीनारायणाचं भव्य मंदिर उभारण्यात आलं. 108 फूट उंच आणि 70,000 स्क्वेअर फूट परिसरामध्ये 700 कोटी रुपये खर्च करून या मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं. त्यामुळे या मंदिराची जगभर चर्चा रंगली. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ते अझरबैजानला धरणाच्या उद्घाटनासाठी गेले होते. मात्र माघारी जात असताना त्यांचं विमान बेपत्ता झालं आणि पुढे याच विमानाचा अपघात झाल्याचं समोर आलं. पण हा अपघात नसून इस्रायलनं केलेला घातपात असल्याचा आरोप इराणनं केला आहे. सुनीता विल्यम्स यांनी 6 जून 2024 रोजी उड्डाण घेतलं. मात्र स्टार लायनरच्या सिस्टीममध्ये गळती झाल्यानं सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळात अडकून पडले. तर सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी स्पेस एक्सनं रॉकेट अंतराळात पाठवलंय. फेब्रुवारी 2025 पर्यंत हे यान सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुस्लिम समाजाच्या पवित्र हज यात्रेदरम्यान उष्णतेची लाट आणि अपुऱ्या सुविधांमुळे तब्बल 1301 यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती सौदी अरेबियानं अधिकृतरित्या दिली. यामध्ये भारतातील 98 जणांचा समावेश होता. मात्र बहुतांश यात्रेकरू हे अवैधरित्या यात्रेला आल्याचा दावा सौदी अरेबियाच्या सरकारनं केला. दोन 2022 मध्ये 150 वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे भारताचं लक्ष होतं. मात्र मजूर पक्षाचे कीर स्टार्मर हे सुनक यांचा पराभव करून ब्रिटनचे पंतप्रधान बनले. सरकारी नोकरीत स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या आरक्षणावरून विद्यार्थ्यांचं आंदोलन भडकलं. या आंदोलनाला हिंसक रूप आल्यानंतर अखेर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत बांगलादेश सोडला. त्यानंतर नोबेल विजेते मोहम्मद युनुस यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र अजूनही बांगलादेशात हिंदूंवर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.
अमेरिका फर्स्टचा नारा देत डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. आधी राष्ट्राध्यक्ष झालेले दुसऱ्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणारे ट्रम्प हे अमेरिकेतील पहिले व्यक्ती ठरले आहेत. खलिस्तानवादी हरदीप सिंगच्या हत्येवरून भारत कॅनडामधल्या वादामुळे हे वर्ष गाजलं. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. मात्र भारतानं हे आरोप फेटाळून लावले. तर कॅनडातील निज्जर हत्या प्रकरणात भारत सहकार्य करत नसल्याचा आरोप अमेरिकेने केला. त्यानंतर भारत कॅनडामध्ये वाद वाढत गेला. डेप्संग आणि डेमचोकवरून चीनी सैन्य मागे घेण्याबाबत भारत चीनमध्ये करार झाला. त्यानंतर डेप्संग आणि डेमचोक या पॉइंटवरून सैन्य माघारीला सुरुवात झाल्यानं भारत चीनमधील संघर्ष निवळण्याची आशा निर्माण झाली. या करारामुळे भारत चीन संबंध सुधारण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये गलवान घाटात भारत आणि चीनी सैन्य भिडलं होतं. 9 डिसेंबर 2024 सिरियामध्ये तब्बल 53 वर्षांपासून असलेली असद कुटुंबाची सत्ता बंडखोरांनी उलथून टाकली. सुन्नी बहुल असलेल्या सिरियात 53 वर्षांपासून शियापंथीय असद यांची सत्ता होती. मात्र 2011 पासून सिरियात सुरू असलेल्या यादवीनंतर बंडखोरांनी नियोजनबद्धरित्या सिरियाची राजधानी दमास्कस ताब्यात घेतली आणि बशर अल असद यांच्या सत्तेचा